क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे, सगळे मसाले जे आहेत या चिकनला मॅरिनेट करून ठेवतो आता. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या मी रोडला येऊन उभारलो आहे. बघू शकतो हे आपला मेन रोड आहे आणि समोर अक्षय भैयाचं बांधकाम, आणि ते जे समोर दिसतं का बिना प्लास्टरचं, ते आपली वरची रूम आहे. ओके, तर हे अक्षय भैयाचा टेम्पो. जर तुम्हाला माल वाहतूक करायची असेल तर ते समोर नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तर चला आता जायचं आपल्याला अंबाजोगाईला. तर मित्रांनो, आला होता, निघालो अंबाजोगाईला. बघू शकता ही गाडी इर्टिगा. तर गणेश भाऊ आपले मांडा दोन शब्द आता. दोन शब्द नका रे बाबा. एक नंबर मध्ये हारे बिरे लावले गाडीमध्ये. थोडी मोठी स्क्रीन आहे इथं. ओके, तर चला जाऊ आता अंबाजोगाईला. सीएनजी टाकी फुल करायची. बघू शकता अर्धी आहे, अर्ध्याच्या पण कमी आहे. चला जाऊ आता. एवढ्या लवकर जायचं कारण एवढंच की सीएनजी फुल करायचं आपल्याला. जाऊन भाडं 10 वाजता आहे. चला जाऊ आता. तर मित्रांनो, आता सध्या आलता पंपावर आणि आपल्याला सीएनजी काय भेटला नाही. तिकडच्या समोरच्या पंपावर गेलतो आपण, पण सीएनजी भेटलं नाही. इथं आलो आपण पेट्रोल टाकायला. तर आता सध्या इथं गाडी उभी आहे. ओके, तर पेट्रोल टाकायचं चालू आहे. तर चला पेट्रोल टाकून जाऊ आता. तर मित्रांनो, आता गाडी घेऊ आपण कारण गणेश शेट बसते आता साईडला. तर चला आता जाऊ. चला. तर मित्रांनो, खूप वेळ झाला इथून बसलो होतो. बघू शकता गाडी लावून ठेवलेली इथं. तर आता ही गाडी जाणार आहे नवरदेवासाठी. बघू शकता इथं पोस्टर पण लावलेलं आहे. नंतर सजनाची आहे गाडी. बघू चला काय काय होतं काय काय नाही. तर मित्रांनो, आता सुद्धा मी आहे केजमध्ये आणि नवरदेवाला राहायला आलो आपण. आता लग्नाच्या मंडपात गाडी आलेली आहे. तिकडं बघू शकता सगळे नाचायलेले आहेत. ओके, नवरदेवाला जाऊन जायचं आता मंगल कार्यालयामध्ये. चला जाऊ. आणि मित्रांनो, आपल्याला सकाळी सीएनजी भेटला नाही. बघू शकता आता सीएनजी किती राहिलेलं आहे, थोडंच आहे बघा. एवढं सीएनजी राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अंबाजोगाईला काही जायची नाही अर्जंटमध्ये. बाकी पेट्रोल आहे आपल्याकडे. चला जाऊ. तर मित्रांनो, खूप बोर झालेलं आहे आणि आता वाजायले तर बघू शकता 6:15 झालेत, म्हणजे 6:15 झालेत. आणि सीएनजीची टाकी बघा एकदम रिकामी झालेली आहे. पेट्रोल आहे आपल्या गाडीत. ओके, तर आता निघायचं आपल्याला. सगळे येऊन थांबलेले आहेत तिथं. तर गाडी रेडी आहे एकदम घोडा पळायला. तर चला जाऊ आता अंबाजोगाईला. गाडी स्टार्ट कर. A few moments later. तर मित्रांनो, आता सध्या मी शेतात आलतो आणि मी सध्या कुठं उभारलेलो आहे बघा. ही गुळाचा ढीग. तर ह्याच्यावर उभारलो होतो मी सध्या आणि ज्वारीवरची असे पाखरं हाणायलो होतो. बघू शकता खूप चिमण्या येऊन आपली ज्वारी खायलेल्या आहेत. कारण एवढ्या इलाक्यात बघू शकता फक्त आपलीच ज्वारी आहे. आणि एवढ्या इलाक्यामधले सगळे पाखरं इथंच येतात खायला ज्वारी. आपण रोज काय आणत नाहीत, पण आज म्हणजे त्यांना ओरडायला लागलो कारण आपल्याला पण खायला ज्वारी लागते ना म्हणून. ओके, तर बघू शकता वरून अशी दिसते आपली ज्वारी. इकडं पण ज्वारीच आहे आणि ह्याच्या जी एक वरी तुकडं आहे त्याच्यात पण ज्वारीच आहे अर्धी, आणि अर्ध्याची तादर. ओके, तर सध्या आलो तुम्ही शेतात. व्ह्यू जरा चांगला येला होता व्ह्यू. बघू शकता सण आणखीन वरीच आहे. आणि मग मी इकडे लिंब तोडायली होती. तर आपलं एकदम जुनं म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपलं इथं एक शेड होतं. बघू शकता इथं मेड पडलेली आहे. तर इथं शेड होतं एक आपलं, आणि नंतर हे वळण टाकलं ते शेड मोडल्यास. हे लिंबोणीचं झाड तेव्हा लावलं होतं, चेडजी इथं होतं तेव्हा. तर आता हे झाड एवढं झालेलं आहे. हे बघू शकता कोरोनाचं झाड, सगळं कोरोना लागलेलं आहे याला. तर मित्रांनो, मग मी बघू शकता काटे इतके टोचायलेले आहेत तरी पण लिंब तोडायली. एवढे काटे टोचायले तर राहू दे की काय, कशाला लावू पोतं. तर मित्रांनो, आपण असे पोते लावले होते इथं. बघू शकता ह्याच्या झाडावर बघा डुकरं भीते त्याला. आणि असे मध्ये पण असतात तेव्हा तिकडं पण लावलेत. तर असे मध्ये पोते लावले होते. इथं पण आहे बघू शकता. तर ते खाली पडलं होतं, ते लावायचं आपल्याला. तर चला लावते आता. खाली उतरायचे, पहाडावर चढलो तुम्ही. तर मित्रांनो, 1 तास झालं मग मी लिंबासाठी झटत होती. वरच्या 2 सगळे खालचे हिरवे तोडले आणि हेच 2 राहिले होते. बघू शकता 1 नंबर लिंबू. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे. तर हे 2 राहिले होते तोडून घेतलेत आपण.
तर चला आता जाऊ आपल्या शेडकड. आणि मित्रांनो आपण गाडी लावली तिकडं वरच्या कडेला एकदम, तर तिकडं जायचं आपल्याला चलत. ओके, तर लिंबाची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता. आज आपल्याला करायची चिकन बिर्याणी. ओके, तर चला बघू कशी करू, कुठं नाही तर ठरवायचं, आणखीन घरी जायचे. चला मित्रांनो, मी वरी चढून व्हिडिओ काढायला होतो आणि काय सीन झाला तुम्हाला सांगतो. आणि तिकडे बघू शकता बाया आहेत त्या सगळ्या, आणि त्या बाया सगळ्या हसायला होत्या माझ्याकडे बघून. अभी मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. ओके, तर असा सीन झालेला आहे. चला जाऊ आता घरी. मम्मीला एक कामच लागते, येता जाता की काँग्रेस दिसलं उपटायचं ना, इकडे नाल्यात टाकायचं, उपटायचं नाल्यात टाकायचं. एक काँग्रेस नाही दिसणार मध्ये. ओके, A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, मी आलतो आता शेतात. कशासाठी तर हे कारोबार करण्यासाठी. बघू शकता आता बिर्याणीचं सामान आणलेलं आहे सगळं, आणि हे आपला सगळा मसाला, तांदूळ बिंदूळ, आणि उमराव घालेला जाता चुलीला जाळ. ओके, तर आता सध्या कुठून म्हणताल आपण एका नवीनच ठिकाणी आहोत, हरिभैयाच्या शेडवर. तर केळीची झाडं ते इथं, आणि तिकडं समोर शेड आहे, ते आता नंतर दाखवतो तुम्हाला. ओके, तर आता सध्या सुरुवात केलेली आहे, आणि बघू शकता चिकन ठेवलेलं आहे इथं. आता हे सगळे मिरची पावडर सगळं मसाला बिसाला, अंबारी मसाला, खडे मसाले टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यात. इथं आहे बघू शकता तेजपत्ता. आता मॅरिनेट करून ठेवतो चिकनला, आणि चूल पण पेटलेली आहे आपली, पाणी एकदम साईडलाच आहे, गरम होईल. ओके, तर असं काय आपलं नियोजन आहे आजचं. तर आता सध्या आलो आम्ही, ओम आणि मी, आणि कृष्णा तिकडं वर गेलेला आहे पाणी लावण्यासाठी ऊसात. ओके, आपले शेत तर जवळच आहे, तर तिथं समोर एक शेत झालं की तिथं पाणी लावा गेलेलं आहे, आणि हरिभैया पण यायलेला आहे. तर आता सध्या करू सुरुवात आपल्या पार्टीला. चला. तर मित्रांनो, आता सध्या मी सगळे मसाले जे आहेत ते चिकनला मॅरिनेट करून ठेवतो आता मी. तर मित्रांनो, आता सगळं झालेलं आहे, बघू शकता. इथं फक्त राहिलेले आहे तांदूळ, तेल आणि ताट. इथं मीठ आहे, तिथं तेजपत्ता आहे. तर आता सगळे मसाले आणि दही टाकलेले आहे ह्याच्यामध्ये, बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये हात घालून कालवायचे आपल्याला. आता एवढं खाऊन घेऊ एक घास.